नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण परिसरात गस्तीवर असलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं 1,16,000 रुपये किमतीचा 2,320 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे। मेदनकरवाडी येथील एका 50 वर्षीय महिलेच्या विरोधात चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व त्यांच्या पथकाने सदरची ही कारवाई केली आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या बातमीवरून संबंधित महिलेला ताब्यात घेऊन तिच्या ताब्यातून एकूण 1,16,000 रुपये किमतीचा 2,320 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून संबंधित महिलेच्या विरुद्ध चाकण पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। एका 62 वर्षीय नागरिकाच्या डोळ्यावर हत्याराने वार करत जखमी केले आहे। ही घटना आळंदी या ठिकाणी घडली। या प्रकरणी जयेश भरत गोळे वय वर्ष 23 राहणार फलटण सातारा याला अटक करण्यात आली आहे। आळंदी पोलीस ठाण्यात चौरंगनाथ तुकाराम निकम वय वर्ष 62 राहणार आळंदी यांनी फिर्याद दिली आहे। आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करत फिर्यादीच्या उजव्या डोळ्याजवळ हत्याराने वार केले। यात फिर्यादी हे गंभीर जखमी झाले। यावरून आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राज्यभरातून शासकीय नोकरीच्या निमित्तानं अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरता टपाली मतदान सुविधा राजगुरुनगर या ठिकाणी KTES इंग्लिश मीडियम शाळेत करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली। खेड तालुक्यातील 122 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सोय करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी गृहमतदान घेताना योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत जोगेंद्र कटारे यांनी दिली आहे। तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार 68 मतदारांना आता घरबसल्या मतदान करण्याचा हक्क बजावता येणार आहे। सोमवारपासून नेमण्यात आलेले अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन गुप्त पद्धतीने मतदान करून घेणार असल्याची माहिती पथक प्रमुख नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे यांनी दिली। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 398 मतदान केंद्रावर EVM व्हीव्हीपॅट मतदान केंद्रावर कोणती दक्षता खबरदारी घ्यावी आदी निवडणूक संबंधित परिपूर्ण माहिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावी याकरिता 50 मार्काची लेखी परीक्षा घेण्यात आली। कर्मचाऱ्यांच्या मनातील शंका आणि दडपण दूर करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 398 मतदान केंद्रावर दुसऱ्या टप्प्यातील 2200 अधिकारी कर्मचाऱ्यांना 4 आणि 5 मे असे 2 दिवसीय 4 टप्प्यात प्रशिक्षण लॉन्स येथे देण्यात आले, तर महात्मा गांधी विद्यालयात मतदान मशीनचे प्रात्यक्षिक क्षेत्रीय अधिकाऱ्यामार्फत देण्यात आले। मरकळ आळंदी रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळील व्यावसायिक जयसिंग रामभाऊ लोखंडे यांच्या गादी कारखान्यात शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास आग लागली। या आगीत 2 ट्रकसह एक पिकअप आणि पत्राशेड कारखान्याचे आतील साहित्य आणि माल आगीत जळाल्याने प्रचंड वित्तहानी नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे। मात्र सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही। आगीचे नेमके कारण समजू शकले नाही। शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। गादीचा कारखाना या आगीत जळून खाक झाला। यात पत्राशेडसह आतील माल व कारखान्याचे लगतच्या 2 ट्रकसह एक पिकअप गाड्यासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत। महसूल विभागाची महावसुली सुरू असून प्लॉटिंगवर तलाठी व मंडलाधिकारी यांनी तालुक्यात धुमाकूळ घातल्याचा आरोप नागरिक करत आहेत। याबाबत संबंधित अधिकारी मंडळींकडून मोठी वसुली सुरू असल्याचा आरोप होत आहे। अनाधिकृत प्लॉटिंग करणारे जमीन विकतात, ती जमीन घेणारे सामान्य व गरीब लोक घराचे स्वप्न साकार होईल या आशेने अक्षरशः गळ्यातील मंगळसूत्र विकून पैसे देतात। त्यात 7/12 नोंदीला तलाठी व मंडल अधिकारी यांचा गुंठ्याला भाव ठरला असून बेकायदा नोंद घालायची म्हणून गुंठा 25,000 रुपये दर खेड तालुक्यात सुरू आहे। यातील मलिदावर प्रशासकीय अधिकारी मंडळींना द्यावा लागतो असे सांगितले जात आहे। जिल्हाधिकारी कार्यालय ते हवे तिथे पदभार भेटावा म्हणून लाखो रुपयांचा मलिदा घेतला जातो, ही प्रथा पडली आहे। सामान्य जनतेच्या 7/12 नोंद झाल्यावर बिनशेती नाही म्हणून तहसील कार्यालयातून नोटीस देऊन बेकायदा बांधकामे पाडण्याचे भय दाखवून लूट सुरू असल्याचे आरोप होत आहेत। यंदाच्या उन्हाळ्याची तुलना उष्णतेच्या लाटेशी होत आहे। त्यामुळे मे महिन्यात कडूस गावाच्या व परिसरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी कडूस येथील भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने फिल्टर केलेल्या पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली आहे।
शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव अढेराव पाटील यांच्या प्रचारासाठी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात उतरले आहेत। लोकसभा निवडणुकीला आता आठवडा बाकी राहिला असून शनिवारी 11 मे रोजी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। त्यामुळे प्रचाराला आता मोठा वेग आला आहे। शनिवारी 4 मे 2024 रोजी चाकणमध्ये भव्य पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क करण्यात आला। यावेळी पदाधिकारी यांनी काय सांगितलंय पाहूयात। मतदारांमध्ये उत्साह आहे। शिवाजी दादा जनतेतल्या मनातले खासदार आहेत। पुन्हा एकदा दादा चांगल्या मताधिक्याने निवडून येणार आहेत। दादांच्या माध्यमातून मनामध्ये दादा सगळ्यांच्या मनातले खासदार आहेत, जनतेतल्या मनातले खासदार आहेत। कारण कोल्हेंनी जनतेचा निराश केलेला आहे। कारण गेल्या 5 वर्षामध्ये कुठलंही काम केलं नाही, जनतेच्या सुखदुःखात आले नाहीत। त्यामुळे दादांना मताधिक्याने लोक निवडून देणार आहे। कारण कोरोनाचा काळ सुद्धा चाकणमध्ये एवढी महामारी सुद्धा कोल्हेंनी कुठलंही काम केलं नाही। त्यामुळे दादांनी पुन्हा एकदा दादा चांगल्या मताधिक्याने खेड तालुक्यामध्ये लीड घेतल्याशिवाय राहणार नाही। सगळ्या लोकांच्या मनामध्ये इथं भाजप असेल, शिवसेना असेल, आरपीआय असेल, रासप असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, सगळी लोक चांगली उत्साहाने या ठिकाणी प्रचारात भाग घेतलेला आहे। खेड तालुक्यामध्ये पश्चिम पट्ट्यापासून तर पूर्व पट्ट्यापर्यंत प्रत्येकाला आता प्रत्येकाने ठरवलंय 1 नंबरचं मतदान शिवाजी आढळराव पाटलांना 13 तारखेला चांगल्या मताधिक्याने निवडून द्यायचंय हे निश्चितपणे सगळ्या लोकांच्या मताधिक्याने ठरलेलं आहे। खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आज आम्ही सकाळपासून प्रचाराच्या पूर्ण यंत्रणेमध्ये सहभागी आहे। सर्व मित्र पक्षाचे आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज चाकणमध्ये आम्ही पलीकडच्या चाकणपासून आज सुरुवात केली। अतिशय उत्तम प्रकारचा प्रतिसाद दादांना निश्चितपणे आहे आणि दादा विजय झाल्याशिवाय 100% राहणार नाही। चांगल्या लीडनी सगळ्यात जास्त लीड चाकण भागातून परिसरातून या भागातून दादांना उत्तम प्रकारचे लीड मिळणार आहे। तालुक्यातून सुद्धा मिळणार आहे। गायब खासदार लोकांना निवडून द्यायचा नाही। साई तालुक्यात गायब खासदार आहे ना, 5 वर्ष गायब खासदार आहेत ते आता कुठेतरी म्हणजे एखाद्याने म्हणताना आपण कुठेतरी भावनिक मुद्दा हात घालून दाढी मिशा मारून कधी महाराज होत नाही। त्यासाठी ऍक्च्युअली रक्तात असावं लागतं। जे लोकांच्या रक्तात नाही, गड किल्ले सुद्धा संवर्धन केलं नाही, हे फक्त महाराजांच्या नावाने करतात। एकाही गड किल्ल्याला रुपया सुद्धा त्यांनी खर्च केला नाही, निधी दिला नाही। साई तालुक्यातून दादांना चांगला प्रतिसाद मिळणार आहे, त्यामुळे काही काळजी करायची। मार्केटमध्ये आम्ही सर्व पदाधिकारी सर्व महायुतीचे लोक फिरत आहे ना, दादांना चांगला प्रतिसाद आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये आहे की आढळरावांनी काल पण काम केलेलं आहे, इथून पुढे पण करणार आणि सगळ्यांना म्हणजे एकच आहे की घड्याळाला मतदान करून आम्ही मोदी सरकार आणणार आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद चांगला असल्यामुळे दादा नक्की 100% येतील। आम्ही ज्या गावात जातो त्या गावात दादांचं आमच्या प्रत्येक गावात काम आहे। अमोल कोल्हेंचं कुठलंही काम नाही, 80% निधी अमोल कोल्हेंनी परत पाठवलेला आहे। त्यामुळे कोल्हे आता येणार नाहीये। आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी बिनशब्द पाठिंबा महायुतीला दिलेला आहे। आम्ही या युतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जोरदारपणे हा प्रचार करतोय। या शिरूर लोकसभेमध्ये शिवाजीदादा आढळराव पाटील यांना निवडून येण्याचं आम्ही काम करतोय। तसेच चाकण शहरामध्ये काम करत असताना शिंदेगडाचे आमचे युवा सहकारी अक्षय भाऊ जाधव यांच्या बरोबर आम्ही ताकदीने उभे आहोत। या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो शिवाजीदादा खासदार झाल्याशिवाय राहणार नाही। 2 लाखाच्या लीडनी शिवाजीदादा हे खासदार होणार आहेत आमचे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात उतरले आहेत। चाकण मार्केटमध्ये शनिवारी आठवडे बाजाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी आणि मतदारांशी संपर्क साधला। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काय सांगितलंय पाहूयात। मी खेड तालुका महिला अध्यक्ष श्रद्धाताई सांगोर, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आज आम्ही चाकण शहरामध्ये आणि मार्केट यार्डमध्ये आलेलो आहोत। महाविकास आघाडीच्या महिला घेऊन आज आम्ही सोबत आलेलो आहोत। तर आज आम्ही पूर्ण चाकण शहरामध्ये साहेबांचा प्रचार करणार आहे आणि आज आम्ही एक 25 दिवसापासून प्रचार करतोय। तर प्रत्येक गावामधनं आम्हाला एकच हे की 80% मतदान हे फक्त कोल्हे साहेबांनाच आहे, त्याच्यामुळे विजय हा आमचाच होणार आहे आणि महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे। आपण आता हा प्रचार जरी अंतिम टप्प्यात असला तर आम्हाला खात्री आहे की आमच्याकडे 5-6 महिन्यापूर्वी अशी परिस्थिती होती की हा पक्ष उभा करताना सगळ्यांना कसं बरोबर घ्यायचं, परंतु त्याही वेळेला तालुक्यातल्या असणाऱ्या अनेक लोकप्रतिनिधींचा त्याच्यावरती प्रेशर टॅक्टिक्सनं लोकांना दमदापटी करून अशा पद्धतीचं भूमिका त्यांनी केली। त्यामुळे लोक थोडीशी अस्थिर होती की आम्ही काम तुमचं करतो परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारे ओपन करू नका। परंतु आज आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन पक्ष उभारणीचं काम केलं। ते करत असताना महिला भगिनी असतील आणि पुरुष वर्ग असेल यांनी सर्वांनी आम्हाला ग्राउंड रूटवर जे आमच्या बरोबर आले, खरं तर हे सगळं श्रेय
माझ्यासारखा तालुका अध्यक्ष झाल्यानंतर मी प्रथमतः त्यांना सगळ्यांना देईन की भाजप सारख्या पक्षामध्ये असणारा जिल्हा परिषदचा एक सदस्य तो त्या ठिकाणी त्या सत्तेत असणाऱ्या पक्षाची बाजू सोडून जेव्हा आपल्याकडे येतो त्याच वेळेला आपलं यश हे निश्चित आहे, अशा प्रकारची भूमिका आम्हाला या ठिकाणी निश्चित वाटते. जुनी जाणती अशी माणसं जी आहेत की यांचे प्रेम आशीर्वाद हे कायम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं राहिले, परंतु पवार साहेबांवर निष्ठा ही या माणसांची असल्यामुळं सर्व जाती धर्मातले लोक हे आमच्या बरोबर आज आहेत. आणि तेव्हा उद्याचा जो काही 4 तारखेचा गुलाल आहे तो निश्चित कोल्हे साहेबांच्या माध्यमातून आम्ही साजरा करणार आहोत, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आम्ही मार्केटमध्ये प्रचार करत असताना आज वेळोवेळी आम्ही आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या या ठिकाणी मांडत आहोत. या भाजप सरकारनं शेतकऱ्यांवरती केलेला अन्याय आणि शेतकऱ्यांची केलेली पिळवणुकीपासून जर शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणारा पक्ष आहे. आणि या माध्यमातून आज महाविकास आघाडीच्या आपल्या भागाचे उमेदवार संसदरत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ही संधी या ठिकाणी मिळणार आहे की शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम नेहमीच महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि आता ती संधी येत्या 13 तारखेच्या निमित्तानं सर्व मतदारांना या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून माझी सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं विनंती राहील, महाविकास आघाडीच्या वतीनं विनंती राहील की या ठिकाणी 13 तारखेला डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या तुतारी या चिन्हापुढील समोरील बटन दाबून डॉक्टर साहेबांना या ठिकाणी बहुमतांनी प्रचंड निवडून द्यायचं आहे. या इलेक्शन 2024ला कोल्हे साहेब आणि पवार साहेबांना फार मोठा प्रतिसाद आहे. पूर्ण शेतकरी संपूर्ण या सरकारवर पूर्ण नाराज झालेले आणि या कांदे बटाट्याच्या प्रश्नामुळे शेतकरी पूर्ण हैराण झालेले आणि काहीच त्यांनी काय शेतकऱ्यांच्या बाजूनी काही नाही बोलायला तयार नाही, काय नाही. ते त्यांच्या फक्त स्वार्थासाठी इकडे पळापळी करतात, शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. आणि त्याच्यामुळे पूर्ण शेतकऱ्यांचा पाठिंबा खासदार अमोल कोल्हे यांनाच आहे आणि पवार साहेबांना. वाजवा तुतारी. महाराष्ट्रामध्ये शरद पवार सगळ्या मार्केटमध्ये सहकार्य करणारा माणूस. चाकण मार्केटमध्ये त्यांनी बऱ्याच वेळा कांद्याच्या बाजारभावामुळं सगळ्यांना आधार दिला, खरेदी सुरू केली गव्हर्नमेंटची आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे. म्हणून या वेळेला सर्व भाविकांनी या वेळेला शेतकरी संघटना असेल, आरती असोसिएशन असेल, व्यापारी असतील, शेतकरी बंधू असतील, त्यांना एक नम्र विनंती की साहेबांच्या तुतारीचा आवाज घ्या. आणि सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती की येत्या 13 तारखेला आपल्या मताचं अंमलबजावणी सर्वांनी करा. नमस्कार, मी राष्ट्रवादी काँग्रेस चाकण शहर महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांचे उमेदवार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचा प्रचार आम्ही घरोघरी चाकणमध्ये घरोघरी जाऊन करत आहोत. मतदान पेटीवरील अमोलजी कोल्हे यांच्या क्रमांक आहे 2. तरी सर्वांना आम्ही असं विनंती करतो की त्यांनी 2 या क्रमांकावर जास्तीत जास्त बटन दाबून अमोलजी कोल्हे यांना विजयी करावं. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. माझं नाव संध्या शिंदे, मी खेड तालुका कार्याध्यक्ष पदावरती आहे. आता आम्ही घरोघरी प्रचार करतो त्यावेळेला अक्षरशः महिलांचं इतकं म्हणजे नाही का अमोल कोल्हे साहेबांवरती म्हणजे प्रेम आहे किंवा म्हणायचं मोदीवरती राग आहे. कारण सगळंच महागलंय ना, गॅस महागाई सगळ्याच गोष्टी म्हणजे इतके लोक वैतागलेत ना. त्याच्यामुळे आता सगळ्या जनतेच्या मनात एकच आहे की भाजप हटाव आणि देश बचाव. त्याच्यामुळे तुम्ही प्रचंड बहुमताने शरद पवार साहेबांच्या पाठीमागे उभे राहा. 2 नंबरचं बटन दाबून अमोल कोल्हे यांना विजयी करा. माझं नाव प्रकाश बाळकृष्ण गोडे. आता नेमकी परिस्थिती आम्ही पवार साहेबांसंग ठाम उभे आहेत. कारण पवार साहेबांवर खरं असतं या वयामध्ये याचा त्रास व्हायला नव्हता पाहिजे, त्यांना त्रास झालेला आहे. आणि आम्ही 88 साल म्हणजे आम्ही तिथपासून आम्ही काही पवार साहेबांवरच आहेत आणि इथून पवार साहेबांवरच राहणार आहे. आणि त्यांनी आता उमेदवार जे कोल्हे साहेब दिलेले हे 100% निवडून येणार आहे, यात काय शंका मानायचं काही काम नाही. सभेची निवडणूक आहे. महाविकास आघाडीच्या तर्फे आम्ही सर्वजण अमोल कोल्हे साहेबांचा प्रचार करीत आहोत. आणि एक दुर्दैवाची बाब अशी
की आतापर्यंत हे जे विरोधक आपले जे प्रचार करतात मोदी साहेबांवर सगळे, त्यांना 70 वर्षात काँग्रेसने काय केलं याच्यापेक्षा त्यांना दुसरा काही विषय सापडत नाही. स्वतः धोरणात्मक काही निर्णय घेत नाहीत ते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 4 मे 2024 रोजी कांद्याची 5200 पिशवी आवक होऊन कांद्याला 1300 रुपये ते 2000 रुपये इतका भाव मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात किंचित वाढ झाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं. महायुतीचे शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदारसंघात रॅली काढण्यात आली होती. उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील विविध पदाधिकारी व नागरिकांच्या घरी भेट देत संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात उमेदवार अढळराव पाटील यांचे असे जोरदार स्वागत केले. कार्यकर्त्यांना सूचना आहे या ठिकाणी आपला तमाम कांदा निर्यात बंदी उठवली, पण 40% निर्यात शुल्क आकारून शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम केंद्र सरकारने केलं, अशा शब्दात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या निर्णयावर हल्लाबोल केलाय. दुर्दैवानं खरं तर कांदा निर्यात बंदी उठवत असताना सुद्धा पूर्ण समाधान हे शेतकऱ्यांना द्यायचंच नाही, हे केंद्र सरकारचं पुन्हा एकदा धोरण आहे आणि 40% निर्यात शुल्क हे पुन्हा लादण्यात आलेलं आहे. भोसे येथे गांडेकर वस्ती भागातील शेतात तब्बल 3.5 ते 4 फुटाचा मांडूळ जातीचा सर्प आढळून आला. सर्पमित्र प्रफुल्ल टंगसाळे व विक्रांत चौधरे यांनी त्याला सुखरूप पकडून वन विभागाच्या हवाली केला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 4 मे 2024 रोजी तरकारी विभागात कडक उन्हाने पालेभाज्यांची आवक घटली. कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक अतिशय कमी प्रमाणात झालेली आहे. भाजीपाला व फळभाज्या कमी होण्याचे मुख्य कारण की टेम्परेचर 45 डिग्रीवर असल्यामुळे पालेभाज्या आणि फळभाज्या अतिशय कमी प्रमाणात झाले. त्यांना फुलं फळं जे येणार आहेत ते गळून गेलेले आहेत, काही जळालेले आहेत, त्यामुळे पालेभाज्या व फळभाज्या कमी आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. फ्लावर सुद्धा 20 ते 22 रुपये किलो आहे. टमाटे सुद्धा 10 ते 13 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वांगे असेल, वांग्याचे भाव वाढलेले आहेत. वांगे 40 ते 50 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे शिमला मिरची आहे तसेच भाव आहे 50 ते 55 रुपये. मिरची असेल, मिरची सुद्धा 40 ते 60 रुपये किलो आहे. वालवर असेल, वालवर सुद्धा 45 ते 55 रुपये किलो आहे. बीन्स घेवडा असेल, घेवडा सुद्धा 55 ते 60 रुपये किलो झालेला आहे. दुधी भोपळा असेल, दुधी भोपळ्याचे भाव आहे तसेच आहे. दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. गाजर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. वाटाण्याचे भाव 100 ते 110 रुपये किलो झालेला आहे. अशी सर्वसाधारण फळभाज्यांची स्थिती आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्याचे भाव वाढलेले आहेत. पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 18 ते 22 रुपयाला गड्डी आहे. कोथिंबीर सुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. शापूस सुद्धा 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक सुद्धा 5 ते 7 रुपयाला गड्डी झालेली आहे.